नमस्कार मित्रांनो, आजच्या या गोष्टीमध्ये आपलं स्वागत आहे। माझं नाव पुष्पा। आज मी तुम्हाला माझी आणि माझ्या सासऱ्यांची एक वेगळी कथा सांगणार आहे। माझं लग्न खूप लहान वयात झालं होतं। तेव्हा आम्हाला लग्न म्हणजे काय आणि नवऱ्यासोबतचं नातं म्हणजे काय हे काहीही समजत नव्हतं। माझ्या सवंगड्या मला सांगायच्या, लग्नाच्या पहिल्या रात्री असं होतं तसं होतं, पण मला याचा काहीही अर्थ लागत नव्हता। लग्नाच्या वेळी मला फक्त नव्या कपड्यांचा आणि दागिन्यांचा आनंद होता। लग्नानंतर मला सांगण्यात आलं की 5 वर्षांनी माझा पती मला घेऊन जाईल, कारण तो अजून शिकत होता। मी तेव्हा खूप निरागस होते, त्यामुळे मी फारसा विचार केला नाही। वर्ष जात होती आणि मी हळूहळू मोठी होत होते। वयासोबत मनात एक वेगळा ओढा निर्माण झाला होता, पण पतीच्या शिक्षणामुळे तो मला भेटत नव्हता। 5 वर्षांनी सासरची मंडळी मला घेण्यासाठी आली। मला पुन्हा नववधूसारखं सजवलं गेलं आणि मोठ्या थाटात सासरी पाठवलं। माझ्या मनात खूप सारी स्वप्न होती, पण पहिल्या रात्री माझा नवरा खूप दारू पिऊन आला होता। त्याला एवढी नशा चढली होती की तो लगेच झोपी गेला। हे पाहून माझं मन खूप दुखावलं। काही महिन्यानंतर माझ्या सासूचं निधन झालं आणि घरातील सर्व जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या। पती सतत बाहेरच असायचे, त्यामुळे माझ्या आणि माझ्या सासऱ्यांच्या गप्पा वाढल्या। सासऱ्यांनी मला खूप आधार दिला। ते माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत। हळूहळू त्यांच्या सहवासात मला एक वेगळं प्रेम वाटायला लागलं। पतीकडून प्रेम मिळालं नाही, पण सासऱ्यांनी मला माझ्या रिकाम्या मनाला भरून काढलं। त्यांनी मला कधीही उपेक्षित वाटू दिलं नाही। एक दिवस आमच्या नात्यात असा क्षण आला की जे नातं फक्त सासरा आणि सुनेचं राहिलं नाही, त्यात एक वेगळा ओढा निर्माण झाला होता। ते माझी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत असत। मला काय हवं काय नको याची चौकशी करत असत। एक दिवस मी खूप आजारी पडले होते। मला खूप ताप आला होता। माझे सासरे मला दवाखान्यात घेऊन गेले। डॉक्टरांनी मला सांगितलं की यांना आरामाची सक्त गरज आहे। त्यावेळी सासऱ्यांनी घर सांभाळत माझी खूप काळजी घेतली। त्यांनी मला घरातलं एकही काम करू दिलं नाही आणि रात्री तासनतास माझ्या डोक्याजवळ बसून मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या करत होते। जवळजवळ 1 आठवडा त्यांना रात्रीची नीट झोपही लागली नाही। मी पूर्णपणे बरी झाल्यानंतर मला आता सासऱ्यांचा खूप हेवा वाटू लागला होता। एक दिवस सासरे माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला असं काही सांगितलं की ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली। ते म्हणाले की खरं तर तुझा नवरा हा तुझा नवरा नाही, तुझा खरा नवरा कधीच देवाघरी गेला आहे। 3 वर्षांपूर्वी त्याचा कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता। आम्हाला ही बातमी तुमच्या घरच्यांना आणि तुला कशी सांगायची हे समजत नव्हतं। आम्हाला तर खूप एकटेपणा जाणवत होता, त्यामुळे तू सून म्हणून आम्हाला आमच्या घरी हवी होतीस। म्हणून आम्ही एका गरजू माणसाला पैसे देऊन तुझा नवरा बनवलं, जेणेकरून तुलाही आयुष्यभरासाठी एक साथीदार मिळेल आणि आम्हालाही म्हातारपणाची काठी होईल। पण झालं काही भलतंच। तो खूपच घाणेरडा आणि व्यसनी निघाला। त्याचं बाहेर लफडं सुरू आहे। तो रोज रात्री एका नाचणाऱ्या बाईकडे जातो, त्यामुळे त्याला घरी यायला खूप उशीर होतो। मला माहीत आहे, तुला त्याने आजपर्यंत नवऱ्याचं सुख दिलं नाही। तू त्याच्या सुखासाठी आसुसली आहेस। तो माझा मुलगा नाही, त्यामुळे मी तुझ्या नात्याने सासराही लागत नाही। त्याचं खरं रहस्य ऐकल्यानंतरही मी माझ्या सासऱ्यांना स्वीकारलं। आमचं नातं समाजाच्या चौकटीत बसणारं नव्हतं, पण आम्ही एकमेकांसाठी योग्य साथीदार झालो। त्यांनी मला ज्या प्रकारे प्रेम दिलं ते माझ्यासाठी आयुष्यभर अविस्मरणीय राहील। ही गोष्ट सांगण्यामागचा उद्देश असा की आयुष्य कधीकधी आपल्याला अशा वळणावर नेऊन ठेवतं जिथे मनाचा विचार आणि नात्यांचा अर्थ बदलतो। समाजाला मान्य नसलेल्या गोष्टी काही वेळा आपल्या आयुष्याचं सुख होऊ शकतात।